भारतीय सशस्त्र दलाच्या इतिहासामध्ये शुक्रवारी नवा अध्याय जोडला गेला। पहिल्यांदाच 17 महिला कॅडेटची पहिल्या बॅचची पासिंग आउट परेड झाली। या सगळ्या महिला आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या सेवेसाठी समर्पण द्यायला सज्ज झाल्यात। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची पासिंग आउट परेड खरोखर सुवर्णाक्षरात लिहून ठेवावी अशीच आहे। एनडीएतून 17 मुलींच्या पहिल्या तुकडीनं लष्करी सेवेची दीक्षा घेतली आणि 3 वर्षांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करून या 17 महिला कॅडेट्स या सैन्यात लेफ्टनंट झाल्या। यामध्ये 9 जणी आर्मीत, 3 जणी नेव्हीत तर 5 एअरफोर्स मध्ये रुजू होत आहेत। Finally, my dream has come true, and my NDA tenure is over, and I'll soon be joining IMA, and I'm really excited for it. या कैसा लग रहा था, कैसा था ये 3 साल कैसे थे आपके लिए? All the 3 years were amazing. Of course, there were tough times, but that taught us a lot, and we got to know that our strength is more than what we actually think it is. It was a full of roller coaster ride, ki ups and downs, and there were many instances that we learned a lot of things. But it was a fulfilling journey that taught us a lot, and that will lead us to lead men in the war fronts. बहुत एक्साइटिंग थी जर्नी। स्टार्टिंग में मेहनत करनी पड़ी थी, पर धीरे धीरे हमारे सब ऑफिसर्स हैं, हमारे इंस्ट्रक्टर्स हैं, उनने बहुत हेल्प की थी। मैं अपना क्रेडिट स्क्वाड लीडर वैष्णवी टोकेकर मैम को, विंग कमांडर वैष्णवी टोकेकर मैम को देना चाहती हूँ। ये हमारी फर्स्ट डिविजनल ऑफिसर थी और इन्होंने हमेशा हमारा साथ दिया है। स्टार्टिंग में टाइम लगता है, टाइम मैनेजमेंट यहाँ पे थोड़ी बड़ी चीज़ है। बहुत सारी एक्टिविटीज़ होती है, पीटी, फिजिकल एक्टिविटीज़, गेम्स, स्विमिंग, इक्विटेशन, बहुत सारी एक्टिविटीज़ है। तो इनिशियली टाइम लगता है अकोमोडेट करने में, पर जैसे धीरे धीरे ढल जाते हैं उसके बाद हम। सुप्रीम कोर्टानं 2021 मध्ये एनडीएची कवाडं मुलींसाठी खुली केली। त्यानंतर 2022 मध्ये मुलींची पहिली बॅच ही परीक्षा पास करून एनडीए मध्ये दाखल झाली। गेली 3 वर्ष या मुलींनी अतिशय खडतर आणि लष्करी प्रशिक्षण घेतलं। आज अत्यंत अभिमानानं त्यांच्या खांद्यावर लष्करी अधिकारी पदाचे स्टार्स लागले। एनडीएतून आज 339 कॅडेट्स हे लष्करी सेवेमध्ये रुजू झाले। माजी लष्कर प्रमुख व्ही.के. सिंग यांनी या मुलींच्या बॅचचं मोठं कौतुकही केलं। सेना दलाच्या सर्वोच्च पदांवर महिला असण्याचा दिवस आता फार दूर नाहीये असंही ते म्हणाले। Today is also a uniquely significant day in the history of the academy. The first batch of female cadets pass out from NDA today. This marks a historic milestone in our collective journey towards greater inclusivity and empowerment. These young women are an inimitable symbol of Nari Shakti, embodying not just women development, but women-led development. I envision a future not far from now when one of these young women may rise to the highest echelons of the service they go to. To all the cadets, let me emphasize, today is not the end, it is just the beginning. श्रीती दक्ष ही कला शाखेतल्या 59 विद्यार्थ्यांमध्ये अव्वल ठरली। तिनं हंटर स्क्वाड्रनचा अभ्यासक्रम निवडला होता। तिचे वडील योगेश कुमार हे निवृत्त विंग कमांडर होते। श्रीती दक्षला 10वीला 95 आणि 12वीला 98% गुण होते। आता एनडीएच्या पदवी अभ्यासक्रमातही ती अव्वल ठरली। The training here was a mix of emotions, I would say. Initially, obviously, it would take some time for me to assimilate all the factors, but gradually the directing staff, the instructors, all the support staff which we have here, they have been a helping hand, and we've been well assimilated into the training here. एनडीएतल्या या रणरागिणींची ही कामगिरी देशाला अभिमान वाटावा अशीच आहे। देशाच्या सीमांचं संरक्षण करण्यासाठी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलाही लढू शकतात, ती क्षमता त्यांच्यात आहे आणि हेच या एनडीएच्या लेकींनी सिद्ध केलंय। शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।